नमस्कार मंडळी, मागच्या पॉडकास्टच्या दणदणीत यशानंतर आम्ही एक नवीन विषय घेऊन आलोय. आमच्या पॉडकास्टसाठी विष्णू मनोहर सर येणार होते, पण त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचलाच नाही, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. दुसरं कोणी अवेलेबल नसल्यामुळे परत माझेच पती परमेश्वर पाहुणे म्हणून येणार आहेत. राम राम. तुमच्या चॅनलवरच्या लाखो प्रेक्षकांना माझा राम राम. राहू द्या, हजार लोक पण नीट बघत नाही, लाखोंची बाता करतात. प्रेक्षकांचा प्रतिसाद तर लय जोरात आहे. हो अगदीच. तर तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. घ्या आमच्यातर्फे तुम्हाला सप्रेम भेट. माझा चॅनल आहे, माझ्या चॅनलवर स्वागत करताय. काय म्हणला? तर प्रेक्षकांना आज आपला विषय आहे चव गावाकडची. तुमची 21 पोह्यांची रेसिपी अजिबात गाजलेली नाही, लोक अजून प्रतिसाद देतात. अरे धन्यवाद प्रेक्षकांना. पाईपाचं काम चालूच आहे माझ्या घरी, तेवढंच काम आलंय. तर तुम्ही आज आम्हाला काय शेअर करणार आहात? तर शहरात राहून गावाकडची चव तुमच्या जेवणात कशी आणायची ती मी आज शेअर करणार आहे. अरे बापरे, सांगा कसं? हो नक्कीच. मी आज माझी कुप्रसिद्ध, जी कोणालाच माहिती नाही अशी शेंगदाण्याची चटणीची रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहे. सांगा मग तुमची तुकरट रेसिपी. तर प्रेक्षकांना तुम्हाला माहितच आहे शेंगदाण्याची चटणी बनवायला काय लागतं. शेंगदाणे नाही, भुईमुगाचे शेंगदाणे आज आपण घेणार आहोत. झाले यांचं स्वरूप. पुढे बोला. तर तुम्हाला भुईमुगाच्या शेंगा लागणार आहेत. जर तुमचं रान असेल त्यात भुईमुगाच्या शेंगा असतील तर तुम्ही त्या आणू शकता, किंवा दुसऱ्या कोणाच्या रानातून तुम्ही आणू शकता, बाजारातून विकत घ्यायच्या नाही. ते सगळं राहू द्या, शेंगदाण्याचं प्रमाण किती घ्यायचंय? तर तुम्हाला 24 भुईमुगाच्या शेंगा घ्यायच्या आहे. तर तुम्हाला त्यातील 12 भुईमुगाच्या शेंगा बाजूला काढायच्या आहेत, 12 एक साईडला ठेवायच्या आहेत. त्यातील 6 शेंगा तुम्हाला फोडायच्या आहेत, त्यातून निघतील 12 शेंगदाणे. बाकीच्या 18 शेंगदाण्याच काय करायचं? तर तुम्ही त्या 9 शेंगा भाजून खाऊ शकता आणि त्यातली 9 शेंगा उकडून खाऊ शकता. प्रेक्षक 9 वेळा काहीतरी फेकून मारतील. आता तुमची रेसिपी उरका. तर मग जे 12 शेंगदाणे आहेत त्यातील 6 शेंगदाणे तुम्ही बाजूला काढायचे आहेत. मग बाकीचं 6 काय करायचं? सांगतो, गडबड करू नका, तुम्ही ऐकून घ्या. तर त्या 6 शेंगदाण्याचं मी काय करायचं ते तुम्हाला सांगतो. तुमचं रान असेल, नसेल तर तुमच्या गावाकडे वगैरे कोण पाहुणे असतील तर त्यांच्या शेतावरच्या बांधावरचा एक दगड आणायचा आहे तुम्हाला, आणि ते 6 शेंगदाणे एका फडक्यात बांधून त्या बांधावरच्या दगडाने कुटायचे आहेत. ते दुसरे जे 6 शेंगदाणे बाजूला काढले ते असे दुःखीने फोडायचे आहेत. का बर असं का? ते पण हाताने एवढे रागात? त्याची एक स्टोरी आहे. शाळेत असताना मी एकदा चूक केली होती. मी शेंगा खाल्ल्या होत्या आणि ते मी माझ्या 6 मित्रांच्या दप्तरात टाकल्या होत्या. मला वाटलं त्यांना कळणार नाही, पण चुकून कसं काय माहिती, पण त्यांना कळलं. पण 6 जणांनी मला इतका चोप दिला, त्याचा राग मी कोणावर काढू शकलो नाही. त्यामुळे मी माझा राग ह्या शेंगदाण्यावर काढतो. असो, पुढे सांगा. तर पुढे खूप अशी सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही एका कढईत किंवा तव्यावर 12 चमचे तेल घ्यायचं आहे. हा ही स्कीम मला माहिती आहे. त्यातले 11 चमचे काढायचे आहेत. नाही, सगळेच काढायचे. तर कढईला एकटे वाटून म्हणून तेल टाकायचं. चलू द्या. तर मग पुढे तुम्हाला हळकुंडापासून बनवलेली हळदीचे 12 चमचे लागणार आहेत. ओ, तुम्हाला प्रमाण तर कळतंय का? सांगतो. 12 शेंगदाण्याच्या चटणीला 12 चमचे हळद असते काय? फक्त हळदच नाही, मग काय? 6 चमचे लाल तिखट, 6 चमचे काळे तिखट, 12 मोहरी आणि 12 जिरे तुम्हाला बस का? अजून काय राहिले? तुम्ही चटणी बनवता का भाजी? अजून 2 महत्वाचे इन्ग्रेडियंट. सरळ पदार्थ म्हणा की. 2 पदार्थ महत्वाचे राहिलेले आहेत, जी खरी गावाकडची चव देतात. कोणत्या? पहिला पदार्थ 12 कडुलिंबाची पाने. हो, कुठं निघून चाललं? हो, अरे प्रेक्षकांचा पहिल्यांदाच नियम चुकला. हो, या ना माघारी. तुम्ही करायची नाही का पॉडकास्ट? तुम्ही नीट रेसिपी सांगायला असेल तर मी येते. आयुर्वेदिक पानांचं महत्व आहे, तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, येते. मला वाटलं तुम्ही कढीपत्ता म्हणताय. नाही, एवढी सोपी रेसिपी नाहीये प्रेक्षक. हो, 12 वर्ष जुनं कडुलिंबाचं झाड तुम्हाला बघायचं आहे आणि त्याची 12 पानं तुम्हाला लागणार आहेत. का बरं? कारण कडुलिंब हे खूप औषधी आहे आणि कढीपत्त्याची चव आणि कडुलिंबाच्या पानाची चव दोन्हीही तुम्हाला कडूच लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही फरक जाणवणार नाहीये.
पण आयुर्वेदिक असल्यामुळे एक तुम्हाला फायदा आहे. आता तुमचंच बोलणं आम्हाला कडू वाटायला लागले. तुमच्या तोंडाची चव. ते सगळं जाऊ द्या, शेवटचा पदार्थ सांगा. आणि हा शेवटचा पदार्थ ज्यामुळे तुम्हाला गावाकडची चव, गावाकडचा श्वास आठवणार आहे. कोणता पदार्थ? 12 चिमूट माती. तर लाखो लोक जी बघणार आहेत त्यांनी तुम्ही सगळ्यांनी नक्कीच ट्राय करा आणि मला नक्कीच सांगा ही रेसिपी कशी झाली होती. अतिशय तुकरट रेसिपी सांगितली यांनी. तुमच्या रेसिपी चुलीत जाऊ द्या, पुढच्या कार्यक्रमाकडे वळू. तर काही प्रेक्षकांचे प्रश्न आहेत ते घेऊया. कशाला उगा मार बसतो. नाही नाही, आता असं होणार नाही. तर मग ठीक आहे. पहिला प्रश्न ऋषिकेश यांचा आहे. त्यांचं म्हणणं आहे की शहरात गॅसवरच्या जेवणाला गावाकडची चुलीसारखी चव येत नाही, ती चव येण्यासाठी काय करता येईल? तर ऋषिकेश, तुम्ही काय करायचं आहे, 3 विटा घ्यायच्या आहेत. 3 विटा कुठल्याही बांधकामावरून उचलून घेऊन यायच्या आहेत. त्या विटा तुम्ही तुमच्या गॅसवर अशा चुलीसारख्या मांडायच्या आहेत. तर 3 विटा घेतल्यानंतर तुम्ही 6 लाकडं तुम्ही सरपणाची आणायची आहेत. गॅस पेटवायचा आहे आणि ती लाकडं तिथे पेटवायला ठेवायची आहेत. जेणेकरून काय होईल, लाकडं जळल्याने चुलीची चव तुमच्या जेवणाला येणार आहे. अग्निशामक दल आल्यावर काय करायचं? ते तुमचं तुम्ही बघू. तर दुसरा प्रश्न प्रथमेश यांचा आहे. सूर्यफूल तेलाने भाज्या चविष्ट होत नाहीत, काय करायचं? तुम्ही इंजिन ऑइल वापरा. इंजिन ऑइल वापरायचं? हो, इंजिन ऑइलने अतिशय चविष्ट भाज्या होतील, तुम्ही खाऊन बघा. पुढचा प्रश्न दोघांचा पण सेमच आहे. गावाकडच्या जेवणाची आठवण झाली की काय करायचं? तुम्ही बॅगा भरा आणि गावाकडे या, तुम्ही तिथं राहूच नका. आता आपण क्विज खेळू. मी 3 प्रश्न विचारणार. जर त्याची उत्तर तुम्हाला आली तर तुम्ही खरे शेफ, नाही आले तर प्रेक्षकांची दाद. दाद म्हणताय का लात म्हणताय? दाद हो. चालू करा. आता पहिला प्रश्न, पनीरच्या भाजीत कोणती भाजी वापरतात? तुमचा टाइम संपलाय. काय होतं, काय असं काय? प्रेक्षकांची दाद. घाबरतील माणसं. पुढच्या वेळेस आम्ही कार्यक्रमाला यायचं का नाही? पालक पनीर मध्ये तुम्ही आधी पालक टाकता का पनीर? मी आधी चपाती हातात घेऊन मग चपाती टाक. परत एकदा. प्रेक्षकांची दाद. थांबा, हॉटेलवाल्याला विचारतो. हॅलो हॅलो मंग्या, हॅलो. हे मला आपली पॉडकास्टच करायचं नाही, मी चाललो, बाय. ओ थांबा थांबा, तुमचं मानधन घेऊन जा. जाऊ द्या, मलाच ठेवून घेते मी. तर मंडळी, ही पॉडकास्ट आवडली असेल तर बांधावरचा मोठा दगड लाईक बटनावर फेकून मारा. सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.